विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे. भाऊ, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. थँक्यू. विधानसभा जशा निवडणुका जवळ येत आहेत, आपण बुलढाणा जिल्ह्यातील 2 ते 3 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सुतोवाच केलं होतं. नेमकं हे सस्पेन्स कधी खतम होणार? नाही, असं आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जेव्हा आम्ही निवडणूक लढलो तेव्हा एक कडवी झुंज सर्वसामान्य लोकांच्या ताकदीवर आम्ही दिली आणि त्यामध्ये घाटावरचे जे 4 विधानसभा मतदारसंघ आहे, विशेषतः सिंदखेड, राजा, मेहकर, चिखली, बुलढाणा या 4 विधानसभा मतदारसंघाची बेरीज केली तर मी महायुतीच्या उमेदवारापेक्षा 17,000 पुढे आहे, म्हणजे जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा. त्यामुळे त्या भागामध्ये मेहकर मतदारसंघ तर राखीव आहे, मग उरतो मतदारसंघ बुलढाणा, चिखली आणि सिंदखेड, राजा या तिन्ही मतदारसंघातून लोकांची इच्छा आहे की मी उभं राहिलं पाहिजे. आणि काही ठिकाणी लोक म्हणतात 2 मतदारसंघातनं अर्ज भरा, काही ठिकाणी सिंदखेड राजाचे लोक म्हणतात आमच्याकडनं लढा, चिखलीच्या शेतकऱ्यांचा फोर्स आहे आमच्याकडनं लढा आणि बुलढाणा तर मी राहतो बुलढाण्यातच, त्यामुळे बुलढाण्यातल्या लोकांचं म्हणणं आमच्या इथं लढा, बुलढाण्यामध्ये लढा. तर लोकांची सगळ्या भागातनं मागणी आहे की इथं मी लढलो पाहिजे. तर लोकांची भावना अशी आहे की रस्त्यावर आम्ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, हा रस्त्यावरचा लढणारा कार्यकर्ता सभागृहात गेला पाहिजे, जेणेकरून या चळवळीला एक वेगळा आयाम येईल आणि अधिक ही चळवळ वृद्धिंगत होईल, अशी लोकांची भावना आहे. तर तो सस्पेन्स कायम आहे. म्हणजे आता लोकांचं म्हणणं जे आहे त्याच्यानुसार मी पुढे जाणार आहे. लवकरच आठवड्याभरामध्ये 4-5 दिवसामध्ये ते स्पष्ट होईल मी कुठून लढणार आहे. आपण आणि बच्चू कडू यांनी दोघांनी पुढाकार घेऊन तिसरी आघाडी स्थापन केली. सध्याची परिस्थिती काय आहे तिसरी आघाडीची? नाही, पुढाकार घेऊन स्थापन वगैरे केली असं काही नाही आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं जेव्हा आमची मुंबईत बच्चू भाऊंची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की आपण अशी आघाडी केली पाहिजे. मी म्हटलं ते माझ्याही मनामध्ये आहे की एक पर्याय चांगला महाराष्ट्राला आपण दिला पाहिजे, परंतु नंतर काही त्यांनी फोनच केला नाही. मग त्यांची मला वाटतं झाली आघाडी काही लोकांची, त्या पुण्यामध्ये बैठक झाल्याचं माध्यमामध्ये आम्हाला कळलं, पण मला त्या तिसऱ्या आघाडीबद्दल काही माहिती नाही आहे. म्हणजे तुम्ही तिसऱ्या आघाडीत सध्या नाही आहेत? नाही, मी तिसऱ्या आघाडीत कधी गेलोच नाही. काल परवाच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलंय की तिसऱ्या आघाडीत मी जाणार नाही, कारण तिकडे रविकांत तुपकर पण नाही आहेत आणि त्यामुळे तिसऱ्या आघाडीत जाण्याचा प्रश्न नाही. वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही बातचीत सुरू आहे तुमची? नाही, आमचं बोलणं नाही झालं, पण मीच आता टीव्हीवर काल बघितलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असं बोलले की रविकांत तुपकर त्या आघाडीत नसल्यामुळे ती आघाडी, मी काही शेतकरी संघटनांची आघाडी पूर्ण झाली असं मी मानत नाही आणि त्या आघाडीत जाणार नाही असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आमचं अजून काही सोबत एकत्र येण्यासंदर्भात बोलणं झालेलं नाही आहे, परंतु बाळासाहेबांबद्दल आम्हाला कमालीचा आदर आहे. कारण आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी अत्यंत ताकदीनं उभे राहिलेले आहेत. माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम सातत्यानं त्यांनी चळवळीमध्ये केलेलं आहे आणि या देशाला घटना ज्यांनी दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि वंशज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आदरणीय काम करतायत. त्यामुळं बाळासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये कमालीचा आदर आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि नेहमी त्यांची भावना माझ्याबद्दल, या चळवळीबद्दल प्रामाणिक राहिलेली आहे. लोकसभेमध्ये पण त्यांची इच्छा होती की मला पाठिंबा द्यावा, पण त्यांनी एका उमेदवाराला शब्द दिल्यामुळे त्यांना मला पाठिंबा देता आला नाही. पण ठीक आहे, तो झाला राजकीय भाग. राजकारणाचं काय व्हायचं ते होईल, परंतु त्यांच्याबद्दलचा आदर जो आमच्या मनामध्ये आहे आणि एक आधारस्तंभ म्हणून चळवळीतल्या नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांसाठी ते असतात, ती आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. आमचे संबंध कौटुंबिक आहेत. नाही, बाळासाहेबांनी जर प्रस्ताव ठेवला तर तुम्ही दोघं एकत्र लढणार? मग ठेवल्यावर बघू ना. म्हणजे अजून त्या संदर्भामध्ये आमचा काही चर्चा विचारविनिमय झाला नाही, पण तशा संदर्भाने काही चर्चेचा प्रस्ताव आला किंवा चर्चा झाली तर मग त्यावेळेला सगळ्यांची चर्चा करून पुढे कसं जायचं किंवा काय करायचं ते सगळ्यांशी बोलून ठरवता येईल. कारण आमचं कसं आहे, आता मला राजू शेट्टींनी बाजूला केलं, काढून टाकलं संघटनेतनं, तेव्हापासून आम्ही मोकळेच आहोत. महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातले लोक आमच्याबरोबर आहेत बाजूला केल्यापासून. अजून तर आमचं संघटन पण आम्ही काढलं नाही, पण तरीसुद्धा 27 जिल्ह्यात एका वेळी आंदोलन करू शकतो एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांची, तरुण पोरांची, विशेषतः महिला शेतकऱ्यांची एक भली मोठी वोट बँक या राज्यामध्ये आम्ही तयार केलेली आहे. त्यामुळं भविष्यात कसं पुढे जायचं हे सगळ्यांची चर्चा करून ठरवू. म्हणजे रविकांत तुपकर आणि वंचितची चौथी आघाडी समजायची राज्यात? नाही, अजून त्या संदर्भामध्ये काही हालचाली झालेल्या नाही आहेत. म्हणजे अजून कुठलंही काही स्पष्ट झालेलं नाही आहे, चर्चाच नाही, बोलणीच नाही. परंतु बाळासाहेब मुंबईमध्ये असं बोलल्यामुळं त्या विषयाला मला वाटतं वाचा फुटली किंवा तोंड फुटलं. पण बाळासाहेबांबद्दल आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदराची भावना आहे आणि त्यांची आमच्यावर नेहमीच छत्रछाया राहिलेली आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये जेव्हा मला हे सरकार 1 वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होतं तेव्हा बाळासाहेबांनी आमच्या पाठीशी उभे राहिले, आमची चौकशी केली,
काही लागलं तर सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहे असं आवर्जून त्यांनी सांगितलं. म्हणजे नवीन पिढीतल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी बाळासाहेब नेहमी आधाराची भूमिका घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. एकीकडे रामदास आठवलेंनी असं म्हटलंय की बाळासाहेब जर महायुतीत आले तर त्यांना मंत्रिपदाची ग्वाही मी देतोय. तुम्हाला आहे असं काय ऑफर? हे बघा, ऑफर तर सगळ्यांनाच असतात. गाव पातळीपासून राज्य पातळीवर नॅशनल लेवलपर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विविध पक्षांच्या ऑफर असतात. माझ्या पाठीमागे सगळेच पक्ष लागलेले असतात. परंतु एक विचार महत्त्वाचा आहे. आम्ही ज्या विचारासाठी आमचं आयुष्य डेडिकेट केलं आहे, लाईफ डेडिकेट केलं आहे, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, बारा बलुतेदारांचे प्रश्न आहेत, गावगाड्यातल्या लोकांचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नासाठी आम्ही आयुष्याची 20-20, 22-22 वर्ष घातली, त्या प्रश्नांच्या संदर्भात काय, हे काय याला आमदार करा आणि त्याला खासदार करा एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ते तर कसंही बनता येईल, बनायचं असलं तर कॉम्प्रोमाइजेस केल्या, तडजोडी केल्या की माणूस कसंही बनतो. परंतु ज्या प्रश्नासाठी जनता आपल्या पाठीशी उभी आहे ते प्रश्न सुटणं महत्त्वाचे आहेत, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. एकीकडे सत्ताधारी जे नेते आहेत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याऐवजी ते आक्षेपार्ह विधानातच दंग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी मागे पडताना दिसतात. तुम्ही अगदी बरोबर आहे. मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी असे स्टेटमेंट काही नेते मंडळी हेतुपुरस्पर करतात. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमुक्ती सरकार द्यायला तयार नाही, पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत मिळायला तयार नाही, आणि शेतीला मजबूत कंपाऊंड नाही, शेतमजूर अडचणीत आहे, घरकुलाचे अनुदान थकलेलं आहे, ठिबक सिंचनचं अनुदान आहे, कृषी अवजारांचं अनुदान थकलेलं आहे. सगळ्या बाजूनं गावगाड्यातला माणूस अडचणीत सापडलेला आहे. त्यांचे मुख्य प्रश्न सोडून नेते मंडळी बेताल वक्तव्य करतात आणि त्याच्याभोवती सगळं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. जाती धर्माधर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न अनेक नेते मंडळी करत आहेत. पक्षीय राजकारणामध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या प्रश्नावर जेव्हा लोक रस्त्यावर उतरायची भाषा करतात तेव्हा लगेच नवीन टूम काढायची, लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, असा एक नवीन ट्रेंड प्रस्थापित राजकीय पक्षांकडनं सुरू आहे, विशेषतः सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे, आणि ते काय आम्हाला मान्य नाही. मी तुम्हाला सांगतो, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि गावगाड्यातला सामान्य माणूस हक्कासाठी रस्त्यावर उतरेल. मी तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेन, आता त्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने अमरावतीमध्ये पैसे मागितले, त्याला रंगेहात पकडलं, तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. या पीक विमा कंपनीच्या अधिकारी त्यांचे कर्मचारी जर पैसे मागत असतील तर अमरावतीला जसं माझ्या सहकाऱ्यांनी चोप दिला तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना झोडपून काढा. आणि जो सोयाबीन कपास की भाव की बात करेगा, जो किसानों के हक की बात करेगा, वही हमारे गाव में एंट्री करेगा. वेळ प्रसंगी आम्ही या राज्यामध्ये गावबंदीचं आंदोलनसुद्धा लवकर सुरू करणार आहोत. शेवटचा प्रश्न, येत्या विधानसभा निवडणुकीत चौथी आघाडी बघायला मिळेल? त्याच्याबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही, कारण म्हणजे मला असं वाटतं राजकारण आहे, राजकारणात काय होऊ शकतं. जसं क्रिकेटच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनी बाउंड्रीवर जाऊन कॅच घेतली आणि भारताची मॅच पलटली आणि भारत जिंकला. त्यामुळे हे राजकारण आहे. आणि असं का समजायचं, मी काय म्हणतो, नवीन लोकंसुद्धा पुढे येऊ शकतात ना. प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांना काय वाटतं की नवीन कोणी उभं राहूच नाही. अरविंद केजरीवालांचं दिल्लीमध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. सगळ्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात लढून अरविंद केजरीवालांनी 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आताही त्यांनी राजीनामा देऊन एका महिलेला मुख्यमंत्री करून आदर्श घातला. तर मला असं वाटतं असं काही नाही. 95 सालचं सरकार जे बसलं होतं युतीचं, अपक्षांच्या भरोशावर बसलं. त्यामुळं असं काही म्हणण्याचं कारण नाही. अनेक ठिकाणी राष्ट्रीय पक्षांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत निवडणुकांमध्ये. 2014च्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे प्रचंड कमी मतं मिळाले. त्यामुळं चांगल्या दमाची शेतकऱ्यांची पोरं जी मैदानामध्ये उतरत असतील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा मानस आम्ही बोलून दाखवलेला आहे आणि ताकदीनं आम्ही या शेतकरी पुत्रांच्या पाठीशी उभं राहणार आहे. पुढे आघाडी बिघाडीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच काही बोलू शकत नाही. तर नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीत चौथी आघाडी प्रकाश आंबेडकरांसोबत करायची का नाही याबद्दल जरी मी आता काही बोलू शकत नसलं तरी राजकारणात काहीही होऊ शकतं असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.